मंडळी, बाजरीच्या पिठामध्ये गूळ मिसळून ही पौष्टिक रेसिपी तुम्ही कधी बनवली आहे का? नसेल बनवली तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडल्यास लाईक नक्की करा. चला तर जास्त वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे वाटी किंवा कपच्या मेजरमेंट घ्यायचं आहे. तसंच आपण इथे वाटीने 2 वाट्या इतकं बाजरीचं पीठ घालून घेतलं. त्याच वाटीने 1 वाटी गव्हाचं, जे आपण चपाती बनवण्यासाठी पीठ वापरतो, ते घालून घेतलं. आता 2 वाटी बाजरीच्या पिठासाठी 1 वाटी गव्हाचं पीठ हे परफेक्ट असं प्रमाण आहे. त्यामुळे इथे आपल्याला पीठ अगदी अशाच पद्धतीने मोजून घ्यायचं आहे. यामध्ये अगदीच तुम्ही पाव वाटी इतकं बेसन पीठ देखील घालू शकता. त्यानंतर त्याच वाटीने आपल्याला इथे 2 वाट्या इतका गूळ देखील लागणार आहे. तर आपण इथे बारीक कट केलेला 2 वाट्या गूळ पातेल्यामध्ये टाकून घेतला. त्यानंतर त्याच वाटीने 1.5 वाटी इतकं पाणी आपल्याला इथे घालून घ्यायचं आहे. 1.5 वाटी पाण्याचं प्रमाण अगदीच परफेक्ट होतं. थोडंसं कमी केलं तरी देखील चालतंय. तर आता आपल्याला हे गुळाचं पाणी चांगलं घट्ट शिजवून घ्यायचं आहे. तर थोड्या वेळासाठी गूळ विरघळवून हे पाणी चांगलं आपण शिजवून घेऊया. त्याचबरोबर आपल्याला यामध्ये घालायची आहे अर्धा चमचा सुंठ व बडीशेपची पावडर. त्यामुळे ना हा पदार्थ खायला अतिशय चविष्ट लागतो. तुम्हाला पूर्ण सुंठ आणि बडीशेपची चव हवी असल्यास डायरेक्ट पिठामध्ये तुम्ही ही पूड टाकू शकता. पण इथे मी गुळाच्या पाण्यामध्ये टाकलेली आहे, जेणेकरून जाडसर कण जे आहेत ते गाळणीने गाळल्या जातील. तर आता इथे पाहू शकता गुळाचं पाणी आपण चांगलं शिजवून घेतलेलं आहे. जवळपास चांगलं घट्ट झालेलं आहे. आता इथे पूर्णपणे थंड पाणी करून घ्यायचं आहे. गरम असताना वापर करायचा नाही. इकडे तसंच आपल्याला या पिठामध्ये चिमूटभर मीठ आणि चिमूटभरच खाण्याचा सोडा मिक्स करून घ्यायचा आहे. जास्त प्रमाणात सोडा किंवा मीठही वापरायचं नाही. आता हे घालून झाल्याच्या नंतर आपलं थंड केलेलं गुळाचं पाणी या पिठावरती घालून घ्यायचं आहे. तसंच तुम्हाला आणखीन खुसखुशीत आणि छान हा पदार्थ होण्यासाठी या पदार्थामध्ये मोहन देखील तुम्ही घालू शकता. आता आपण पहा, जो यामध्ये घातलेली सुंठ पावडर होती ना, त्याचा जो जाडसर हे आहे तो वरतीच चाळणीमध्ये राहतो. आता आपल्याला ह्या गुळाच्या पाण्यामध्ये हे बाजरीचं पीठ छान असं भिजवून घ्यायचं आहे. तर सुरुवातीलाच फार पाणी न घालता थोडं थोडं पाणी घालायचं आहे गुळाचं आणि याचा घट्टसर गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने आपण हे गुळाचं पाणी घालून घेणार आहोत आणि हे घट्टसर गोळा मळून घेणार आहोत. तर मंडळी, तुम्ही आपली ही रेसिपी कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून पाहताय ना, ते मला मात्र कमेंट करून नक्कीच कळवा, जेणेकरून मला तुमचे पर्सनली आभार मानता येतील. तसंच तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल आणि तुम्ही आणखीन आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन करून घ्यायचं आहे. तर इथे आपण पुन्हा एकदा थोडंसं गुळाचं पाणी घालून घेतलेलं आहे. गुळाचं पाणी चिकट आणि थोडंसं घट्ट करायचं आहे, म्हणजे आपली या पदार्थाला गोडी येते. बरं, आता इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्यानंतर कोणाकोणाला ही रेसिपी थोडीफार समजलेली आहे किंवा लक्षात आलेली आहे की आज आपण काय बनवणार आहोत. चला तर, ज्यांच्या लक्षात आलं नसेल किंवा ज्यांच्या आलं असेल तर उत्तम, पण ज्यांच्या लक्षात आलं नसेल ना, तर चला आज आपण कुठली रेसिपी बनवणार आहोत हे तुम्हाला मी आत्तापर्यंत सांगितलं नव्हतं, पण सांगते. तर आज आपण बनवणार आहोत पारंपरिक पद्धतीच्या बाजरीच्या पिठाच्या कापण्या. तसं तर ना, पारंपरिक पद्धतीने जर हा पदार्थ म्हटलं ना, तर तो बाजरीच्या पिठापासूनच बनवला जायचा किंवा वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने देखील बनवला जातो. पण आमच्या भागामध्ये तरी बाजरीचे आणि गव्हाचे पीठ मिक्स करूनच हा पदार्थ बनवला जातो. अतिशय खुसखुशीत आणि चविष्ट हा पदार्थ लागतो. खायला खरं तर पौष्टिक आहे. त्यामुळे ना, असे हे पारंपरिक पदार्थ नक्कीच बनवले पाहिजे. तर इथे पाहू शकता तुम्ही, आपण येथे गुळाचं पाणी घालून चांगलं असं पीठ मळून घेतलेलं आहे. पीठ मळत असताना फार पातळ करायचं नाही, त्यामुळे थोडंसं घट्टसर ठेवलेलं आहे. आता याच पिठाचा एक गोळा आपण तोडून घेतला. थोडासा चपातीपेक्षा मोठ्या साईजचा घ्यायचा आहे, कारण आपण जेव्हा याच्या कापण्या तयार करू तेव्हा कापण्या खूप पातळ किंवा खूप जाड न करता मीडियम करणार आहोत. अगदीच तुम्ही हलक्याशा जाड ठेवल्या ना तरीसुद्धा चालतंय, पण त्याला तळण्यासाठी वेळ लागतो. पण हाच पदार्थ तुम्हाला एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत हवा असल्यास थोड्याशा पातळ तुम्हाला ह्या पुऱ्या लाटून घ्यायच्या, पोळी लाटून घ्यायची आहे. तर आता इथे पहा, दोन्ही साईडने तसंच कडांनी एकसारखी आपल्याला ही पोळी जी आहे ते लाटून घ्यायची आहे. आता ही पोळी लाटण्यासाठी ना फार वेळही लागत नाही आणि अगदी
सहज पोळी लाटल्या जाते. आता पहा, आपण इथे ना पातळ अशी पोळी लाटून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला इथे लागेल खसखस. तर खसखसीमुळे हा पदार्थ खायला आणि दिसायला दोन्हीसाठी अगदीच मस्त होतो. त्यामुळेच आपण यावरती अशी खसखस पेरून घेणार आहोत. खसखस तसं तर सोन्यापेक्षाही महाग आहे, त्यामुळे टाकताना थोडी जपूनच टाकायची. त्यानंतर आपण ही खसखस जी आहे ना, ती या पोळीवरती अशा पद्धतीने बेलनं फिरवायचं आहे. थोडंसं नेटाने फिरवायचं, म्हणजे ती खसखस जी आहे ती आपली या पोळीला व्यवस्थित चिटकला जाईल. आता दुसऱ्या बाजूवरती पोळी पलटवून घेऊया, हलकीशी लाटून घेऊया, म्हणजे खालच्या साईडला लावलेली जी खसखस होती ती व्यवस्थित सेट होईल. त्यानंतर या बाजूने देखील आपल्याला थोडीशी खसखस पेरून घ्यायची आहे आणि सेम पद्धत यावरती देखील आपल्याला करायची आहे. आता आपल्याला ही खसखस पूर्णपणे या पोळीला चिकटली की आपल्याला ही पोळी जी आहे ते कट करून घ्यायची आहे. आता कापण्या तसं तर त्रिकोणी आकारामध्ये कट करतात, त्यामुळेच आपण इथे ना डायमंड शेपमध्ये कट करतात तशा प्रकारे आपण इथे ह्या कापण्या ज्या आहेत त्या कट करून घेणार आहोत. चुकून त्रिकोणी आकार आला त्यामुळे त्यावरती जास्त भर देऊ नये. आपल्याला इथे डायमंड शेपमध्ये ह्या ज्या कापण्या आहेत त्या आपण कट करून घेणार आहोत. म्हणजेच काय, तर थोड्याशा क्रॉस कट केल्या जातात. तर अशा पद्धतीने पण मी ना थोड्या थोड्या अंतरावरती कट केल्यात. तुम्ही अगदीच लंब आकार मोठ्या आकारावरती देखील कट करू शकता. आता अशा पद्धतीने ह्या चाकूने संपूर्ण ज्या आपल्या कापण्या आहेत त्या कट करून घेऊया. तर मंडळी, असे पारंपरिक पदार्थ तसं तर ना बनवून खाल्लेच पाहिजे. आणि मला तरी असं वाटतं की आपण पारंपरिक पदार्थ हळूहळू विसरत चाललेलो आहोत. पिझ्झा, बर्गर ह्या गोष्टींवरती जास्त भर पडत आहे. तेही खा, पण त्याचबरोबर आपल्या पारंपरिक आणि संस्कृतीला धरून चालणारे पदार्थ देखील खाल्लेच पाहिजे. त्यामुळे ना हे विस्मरणात जाणार नाहीत याची काळजी आपण घेतली पाहिजे. येथे तेल गरम व्हायला ठेवलेलं आहे, त्यामध्ये अशा पद्धतीने आपल्याला ह्या कापण्या टाकून घ्यायच्या आहे. तर इथे संपूर्ण कापण्या ज्या आहेत त्या आपण अशा पद्धतीने सोडून घेऊया. तसंच आता ह्या कापण्या आपल्याला चांगल्या गोल्डन कलरवरती यासोबत तळून घ्यायच्या आहे, म्हणजेच आतमध्ये देखील बिस्किटासारख्या खुसखुशीत कापण्या तळल्या जातील. खरंच अशा पद्धतीच्या कापण्यांना तुम्ही एकदा नक्की बनवून पहा. बनवायला अतिशय सोपे आहे. तसंच हे पिठं देखील आपल्या घरामध्ये अवेलेबल असतात. शिवाय आपण यामध्ये गूळ घालतो, त्यामुळे हा पदार्थ पौष्टिकही होतो. त्याचबरोबर पारंपरिक पदार्थ मुलांनाही खायला मिळतात. तुमच्या मुलांना असं व्हायला नको की एखादा पारंपरिक पदार्थ त्यांना त्याचं नावही माहीत नाही किंवा टेस्टही माहीत नाही. त्यामुळे तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतील तर अशा पद्धतीचे हे पारंपरिक पदार्थ बनवून नक्कीच त्यांना खायला घाला, म्हणजेच त्यांना पारंपरिक पदार्थांची ओळख राहील. तर इथे मस्त खुसखुशीत अशा आपल्या कापण्या बनवून तयार झालेल्या आहेत. तर पाहू शकता, एवढ्या प्रमाणामध्ये आपण ह्या कापण्या बनवून घेतलेल्या आहे. तुम्ही अगदी जास्त किंवा कमी प्रमाणात देखील बनवू शकता. अगदी प्रमाण आपल्याला यापेक्षा अर्ध्या करायच्या तर अर्ध प्रमाण घ्यायचं आहे. इतकं सिंपल आहे या ज्या कापण्या आहेत ते बनवणं. तर खरं तर ना ह्या बाजरीच्या पिठाच्या कापण्या मला तर प्रचंड आवडतात, त्यामुळे ना तुम्हाला देखील नक्कीच आवडणार. तर तुम्हाला ही पारंपरिक आणि मस्त पौष्टिक रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा. तसंच तुमच्या घरामध्येही लहान मुले असतील आणि त्यांना असे तुम्ही पारंपरिक पदार्थ आजवर खाऊ नसतील घातली ना, तर नक्कीच इथून पुढे सुरुवात करा, बनवा आणि खाऊ घाला. तुम्ही व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब.